सगळ्यांना. तर बघा आज आहे प्रियंकाचा वाढदिवस. तुम्हाला तर माहितीच आहे, रात्री 12 वाजता आम्ही प्रियंकाला येऊन सरप्राईज दिलं तर केक कापला होता. आणि आता मस्त असं बर्थडेची प्लॅनिंग चालली बघा. त्यासाठी ना प्रियंकाचा मेकअप चाललाय मस्त असा. तर ह्या ताई आलेत बघा मेकअप करायला. तर आल्यावरती चहा पाणी वगैरे झालं, नंतर ना मेकअप करायला घेतला आणि मस्त असा मेकअप केलाय. काय होतंय मेकअप करायचा आणि छान छान दिसायचंय ना. तशी पण छानच आहे तू. हा तर ही फुलं अशी मस्त लावलेत बघा. असा आंबाडा बांधलेला आहे. तर आता वन साईड भावड्या काय म्हणला, आपलं काँग्रेस सारखं तिथं रानात आहे की भरपूर जिप्सी. तर प्रियंका छान छान मस्त अशी दिसते बघा, बर्थडे गर्ल. मग कसं काय वाटतंय मेकअप करून? हा भारी वाटते ना. ह्या साईडने घेते, काहीच वाटत नाही. फोटो घ्यायचे का? तो व्हिडिओ घेऊ मगाशी राहिलेला. आता चांगलं दिसायला लागलं. हा छान दिसतंय या. तर मस्त असा मेकअप झालेला आहे प्रियंकाचा. आणि आता संध्याकाळचे किती वाजले? तर बरोबर 6 वाजलेत. प्रियंका स्वयंपाकाचं नियोजन करायचंय. काय करायचं, कसं करायचं, काय ते अजून नियोजन नाही. इकडं ना वडापाव राधिका जास्त खाऊ नको, वडापाव जास्त खाऊ नको तिला सांग. हा तर सगळं मस्त असं म्हणलं पूर्ण मेकअप झाल्यावरती व्हिडिओ घ्यावा. त्याच्यामुळे मी अगोदर काही व्हिडिओ घेतला नव्हता. आणि इकडे बसलेला आहे भावड्या. तर भावड्या मेकअप झालाय पूर्ण. चल की. हा राधाचा पण छान छान छोटा छोटा मेकअप केलाय बघा. हा ड्रेस घालायचा आहे, उरकायचंय. इकडं आता फोटोशूट चाललंय यांचं. हा येत जमतंय का? तर आता बघा, आता इथं ना म्हणजे शंभू, तात्या, पूजा तिघं पण नाही तर म्हणजे कृष्णा आणि पिवड्या पण त्यांच्या बरोबरच आहे. त्यांना यायला संध्याकाळचे 8 वाजतील म्हणले ती. आणि तसं पण बर्थडे आपला 9-10 वाजताच असतं या, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्या टायमापतोर येतात. आणि केशवला पण फोन केला. आज केशवकडे जायचं होतं, पण विषय काय झाला माहितीये का? केशव म्हणला ताई आता येऊ नको, संध्याकाळी ये म्हणला निवांत, कारण आता मला पण काम आहे. त्याच्यामुळं नको म्हणला. चालतंय म्हणला, असू दे. तर आता बर्थडेला तीच सगळी इकडे येणार आहेत ना, त्याच्यामुळे मग केशवकड ती जाताना त्याच्या बरोबर जायचंय. आता काय आम्ही गेलो नाही. मी दुपारपासून प्रियंकाकडंच आहे. इकडं दुपारपासून इकडं आले. ती इथंच आहे या. बघितलं का? छान दिसते. रील्स बनवायची. माझ्याकडे बघ, येतं बघ, बघ मी. लाज माझ्याकडे बघितलं की ती लाज होती. लेकरं खेळते सगळी बाहेर. आणि तुमचं दाजी पण तिकडं आई आप्पा आहेत ना, तर तिकडे गेलेत वरच्या घरी. तिथंच बसले. तर उशीर झालं, इथंच होते. लेकरांबरोबर खेळले इकडून तिकडून. आणि खाऊ हे आणून दिला आणि तिकडे जाऊन बसलेत. आता मी पण जाणार आहे थोड्या वेळा आईकडं, कारण हे ना इकडं आले ती इकडंच आहे. नंतर गेलीच नाही आईकडं. आणि जेवण पण नव्हतं केलं तिकडं घरी. आज जेवण करून जा म्हणलेली, पण नव्हतं केलेलं जेवण. मी इकडं चालते डायरेक्ट. हां इथं यांचं फोटोशूट चाललंय. मी नाही येत, फोन आला. आता बघा प्रियंकाचा मेकअप सगळा पूर्ण झाला. आणि विषय काय झाला माहितीये का? स्वयंपाक बनवायचा होता. बाहेरनं ऑर्डर काय दिली नाही. म्हणलं आपलं घरगुती मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आणि मटण घरीच बनवू म्हणून असा विचार केला आम्ही. आणि स्वयंपाक बनवायला घ्यायचा. तर प्रियंकाने मेकअप केलेला. म्हणलं तिला कुठं चुली पुढे बसवा, परत घाम यायचा, सगळा मेकअप धुवून जायचा. इतकी मेहनतीने मेकअप केलेला, इतकी छान छान दिसते. तर म्हणलं मी भाकरी बनवते. पण विषय काय झाला, भाकरी बिशीक बनवायच्या होत्या आम्हाला सगळ्याच्या, पूर्ण फॅमिलीच्या. म्हणजे आम्ही, सोमा, पांडू, केशव आणि आम्ही सगळी पूर्ण फॅमिली. तर म्हणलं मी भाकरी बनवते, इथं बसून उभं राहून काय जमायचं नाही आपल्याला. म्हणलं आपलं बसून येतं, तर उभं राहायचं म्हणलं की
गुडघं दुखून येतात. मला काही सवय नाही उभं राहून स्वयंपाक बनवायची. मी तर बसून बनवते. मी तर बसून मस्त अशा मी भाकरी बनवल्या. ते बघा तिकडे टोपलं भरलं या. आणि आता ही सगळी पूर्ण आमची फॅमिली आली आहे बघा. इथं कार्तिकी आहे, पिली आहे, वहिनी इथं आणि छकुली आहे. तर वहिनी आलेल्या इथं कोथिंबीर नीट करायला बसल्या. प्रियंकाने मस्त असा बसून बसून लसूण सोडला. तू म्हणलं फक्त मसाला बनवून दे, बाकीचं सगळं मी करते. आज तुझा बर्थडे निवांत शांत राहा. तरी मी करत होते, करू नाही दिलं, थापून देत होते, नको काय म्हणते. म्हणलं काय थापायला आणि भाजायला काय तर बसून मी काय भाकर भाजूच तर थापून झाली का नाही. पण आणि- उभा राहून नसते इतके वेळ जमल्या. आता सगळी शेवटची भाकरी आहे बघा. मस्त असं झाला स्वयंपाक. ताई पण आणि, आता चहा पाणी केलं त्यांना पण हिला काय म्हणते? कुठं बाहेर. हा आणि ओमडा, राधिका आणि दुर्गा ह्यांना लावलंय वरच्या घरी. तिकडं ऐकत त्यांनी घेऊन गेल्या. तर तुमचं दाजी कारण आहे ना तिथं काहीच करून देत नव्हते. त्यांना हाकललं तिकडं. आणि तिथं कृष्णा, पिहू, भैया, पांडू, पूजा पण आली ना आता. आल्यापासून त्याचा पण फोन येतो या. तर आता गॅस बंद करू का काय भाजून घ्यायचं याच्यावरती. खोबरं भाजायचंय की कांदा भाजायचा. हा का? आता लय वेळ झाला मी इथं बसली. पायाला पण मुंग्या आल्यात माझ्या. कंबर पण काय लय दुखून भाजताना? आली आता. त्याच्यामुळे आता मी इथून उठती. झाले आता ही तवाले भाजत होता मी शेट. तरी पोळतोय गुडघ्याला. असा घेतला इकडून गरम झाला की असा फिरवती गरम झाला की फिरवती या. तर चला झाला. चिकन पण नाही सोडलं, तसंच राहिलं. चहा त्याच्याच नादी लागत बसले मी. हा नाही नाही आता दे ना. ती काय भाजायचं ती बसले बसले भाजते आता आणि मग उठते. हात हे धुते आता चांगलं. सगळ्या डांगल्यात पीठ बसलं. तुझं नाव काय? कार्तिकी. कार्तिकी तिचं आहे का? आमचे कार्तिकी हित आहे. ही छकू आमचे कार्तिकी हित आहे. तिथं पिल्लू. तर ह्या ताई आलत्या, त्यांच्या 2 मुली. आता भाजली भाकरी ह्या. सुटलेली लांब नेलंय तू. आऊ.